मी सध्या मरीन ड्राइव्ह परिसरामध्ये आहे आणि याच मरीन ड्राइव्ह परिसरामधून मुंबई महानगरपालिकेचा बहुचर्चित कोस्टल रोड प्रकल्प जो आहे तो सुरू होतो। आपण सध्या ज्या ठिकाणाहून कोस्टल रोड प्रकल्प सुरू होतो त्याच ठिकाणी आहोत। धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारा रस्ता असं या कोस्टल रोडला जे आहे ते महानगरपालिकेच्या वतीने नाव देण्यात आलेलं आहे आणि मार्च महिन्यामध्ये याचा पहिला टप्पा जो आहे तो टप्पा सुरू करण्यात आला आणि आता हळूहळू टप्प्याटप्प्याने जे आहे ते विविध टप्पे महानगरपालिकेच्या वतीने सुरू करण्यात आले आणि आता आपण जर पाहायला गेलं तर काल बहुचर्चित आणि एक महत्त्वाचा टप्पा जो आहे तो महानगरपालिकेच्या वतीने सुरू करण्यात आला तो म्हणजे मुंबई महानगरपालिकेचा कोस्टल रोड आणि वरळी सी लिंकला जोडणारा जो मध्यंतरी पूल होता त्या पुलाचं लोकार्पण जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालं आहे आणि त्याच्यामुळे मरीन ड्राइव्ह ते बँड्रापर्यंत जाण्यासाठी 12 ते 15 मिनिटं लागतील असा अंदाज जो आहे तो महानगरपालिकेच्या वतीने वर्तवण्यात आलेला आहे। जवळपास 70% वेळेची बचत तसंच 30% ही इंधनाची बचत होईल असं महानगरपालिकेच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। नक्की वेळ किती लागतोय आपण पाहणार आहोत, कारण आता आपण जर पाहायला गेलं तर सध्या मी मरीन ड्राइव्ह परिसरामध्ये आहे। इथून आपण कोस्टल रोड जो सुरू होतोय इथून कोस्टल रोडच्या मार्गे वरळी सी लिंकच्या मार्गे आपण बँड्राच्या दिशेने जाणार आहोत आणि किती वेळ लागतोय हे पाहणार आहोत। रोडला आणि सागरी सेतूला जो जोडणारा ब्रिज आहे त्या ब्रिजवर आपण सध्या पोहोचलेलो आहे आणि आपण पाहू शकतो की 10 मिनिटांमध्ये त्या ब्रिजवरती आपण पोहोचलेलो आहे। तिथून पुढचा प्रवास जो आहे तो 2 ते 3 मिनिटांचा आहे आणि तो ब्रिज जो आहे तो ब्रिज सुरू झालेला आहे। आज सकाळी 7 वाजल्यापासून तो ब्रिज सुरू झालेला आहे आणि कोस्टल रोडला आणि सागरी सेतूला जोडणारा हा जो ब्रिज होता तो ब्रिजचं लोकार्पण जे आहे ते काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये झालं होतं। सेतूवरती जो टोल नाका आहे तो टोल नाका पास करून आपण आलो आहोत आणि आता बँड्रामध्ये पोहोचलोय आणि आपण पाहू शकतो बँड्रामध्ये पोहोचायला मरीन ड्राइव्ह पासून 14 मिनिटं आणि 3 सेकंद जे आहेत ती आपल्याला मरीन ड्राइव्ह ते बँड्रापर्यंत लागलेले आहेत। मुंबई महानगरपालिकेने जो हा कोस्टल रोड प्रकल्प सुरू केला हा कोस्टल रोड प्रकल्पावरती 12 ते 15 मिनिटापर्यंत मरीन ड्राइव्ह ते बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्सपर्यंत आपण पोहोचू शकतो असं जे आहे ते महानगरपालिकेच्या वतीने सांगण्यात आलं होतं आणि आपण पाहू शकतो की बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्सला जो हा कलानगर जंक्शनवरती हा जो ब्रिज आहे हा जोडणारा ब्रिजच्या त्या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत। म्हणजे आपण सुरू केलेला प्रवास जो आहे तो मरीन ड्राइव्ह पासून सुरू केलेला प्रवास जो कोस्टल रोडमध्ये जो भुयार मार्ग आहे त्या भुयारा मार्गापासून ते हाजी अली दर्गा त्याचसोबतच जो काल लोकार्पण केलेला नवीन ब्रिज वांद्रे सी लिंक आणि त्यानंतर आपण कलानगरचा जो हा बँड्रा कुर्ला संकुलला जोडणारा जो ब्रिज आहे त्या ब्रिजपर्यंत येण्यापर्यंत जो आहे तो आपल्याला 14 मिनिटं वेळ लागतोय। मुंबई महानगरपालिकेने सांगितलं होतं 12 ते 15 मिनिटापर्यंत जे आहे ते मरीन ड्राइव्ह ते बँड्रा कुर्लाच्या रोडपर्यंत पोहोचू शकतो असं महानगरपालिकेच्या वतीने सांगण्यात आलं होतं। त्याचसोबत इंधनाची आणि वेळेची बचत होईल असं देखील महानगरपालिकेकडून सांगण्यात आलं होतं। कॅमेरामॅन खंडूसह निवृत्ती बाबत TV9 मराठी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।